ऑल दी बेस्ट. पहिला बॉल ऑन साइडला आणि पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील. जन्नाटेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मिड विकेट हवाई यात्रेवरती. चेंडू पहिल्या टप्प्यावरती. मरियम 11 संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. तुमचा 12वा खेळाडू पहिला बॉल पडण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित नव्हता, सो 2 धावांची पेनल्टी तुम्हाला असेल. काल देखील आम्ही एका संघाला ही पेनल्टी दिलेली आहे. पहिल्या बॉलवरती 4. स्कॉर द विकेट कट करतोय. फटका सुंदर आहे. फ्लाइंग स्लिप मधून बॉल मागे डीप थर्डला पायाने अडवलंय आणि जोपर्यंत उचलून फेकतील तत्पूर्वी 2 धावा सहज मिळतील. धावा संख्या धावा फलकावरती 6. सुरुवात चांगली पाहायला मिळते. शुभम दळवी आणि त्यांच्या साथीला चिरंजीव भिंगारे मैदानाच्या आतमध्ये शुभमनं सुरुवात अटॅकनं केली आहे, जिथे अभिषेक सातमकर सारखा वेगाचा बादशाह मैदानावरती बॉलिंग करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा इकडे मात्र प्राप्त केल्यात. टाटा पंच 4602 4602 टाटा पंच कोणाचे असेल तर आपण लगेचच तिथून हलवायचे तातडीनं विनंती आहे. मॅनेजमेंट टीम स्ट्रक्ट सूचना देत आहे. 4602 टाटा पंच कोणाचे असेल लगेचच तातडीनं आपण तिथून बाजूला करा. आदरणीय सौरभजी भोईर यांचं देखील आपण मंचावरती स्वागत करूया. आई खानावरचे प्रोप्रायटर राजूदादा केरकर, पिंटा शेट मस्कर आपण देखील जॉईन व्हायचं तिकडे आणि आपण आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतो. हर्षल चौकारानं सुरुवात झाली, त्यानंतर डबल आणि मग डॉट. अभि साटमकर रफ्तार का सौदागर सध्या बॉलिंग मार्कवर. वेगाचा बेताज बादशाह पडतोय, थांबतोय, उठतोय, पण धावत संख्येवरती लगाम देखील तो लावतोय. यस, धडपडतोय तो, प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा. वाईड यॉर्कर स्किट झाला, तो पडला आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा त्यांना बॉल फेकला होता. वाईड यॉर्करचा योग्य वापर करत असताना अजून एकदा हा डॉट बॉल कमबॅक आणलाय. आरटीपीएलचं सॉन्ग देखील दादांनी फार सुंदर गायलेलं आहे आणि त्यांचा आपल्या मंचावरती मनपूर्वक स्वागत. 2 बॉलवरती 6 वसूलल्या, त्यानंतर मात्र सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं, वाऱ्याशी वार्तालापच करतो की काय जणू, आणि फलंदाजांना चेंडू अक्षरशः दिसत देखील नाहीये. सूरजजी मात्रे यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. हर्षल, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत. सुरुवातीला आल्या पण आता धावांवरती लगाम. सुरुवात अशी केली होती, असं वाटलं होतं की या षटकामध्ये बऱ्याचशा धावा पाहायला मिळतील, पण त्या धावसंख्येला ब्रेक लगावला अभिषेकनं. बॅटची लिडिंग एज, बॉल टर्न झाला तडमांच्या दिशेला, फिल्डर आहे, डिरेक्ट हिट. वाह, अप्रतिम अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळालं. डिरेक्ट हिट सुद्धा परफेक्ट झालाय. येस हर्षल, गोटी नेम अगदी आपण सांगायचं झालं तर लहानपणी फार खेळले असतील कदाचित, प्रत्येक जण खेळला. आउटसाइड ही ऑप्शन ती लाईन पकडून गोलंदाजी अभिनय केली, त्यानंतर बॉल शॉट तोडला आणि थेट यष्टांवरती हा डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. अॅक्युरसी MH0646CL 4602 टाटा पंच कोणाची असेल ती लगेच तातडीनं बाजूला काढा, विनंती आहे. डायरेक्ट हिट आणि येस, OUT आउट. फलंदाज बाद असेल. पहिल्या गड्याची कत्तल मैदानाच्या आतमध्ये. सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. आदरणीय मनोजजी काणेकर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. मनोजजी खांडेकर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. आमचा अप्पा मात्रे, राजूदादा केरकर, तेजसजी नरे, आदरणीय अलंकारजी खांडेकर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हर्षल, पहिल्या ओव्हरनंतर फक्त 6 धावा, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 1 विकेट, 6 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये असं वाटत नाही की सुरुवात थोडी धीमी आहे?
यस निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं तर सुरुवात खूप वेगाची झाली होती, पण तिथे पहिल्या ओव्हरचा मधला कालावधी थांबवला होता. चिरंजीव भिंगारे समोर सरसावत, पुढे सरसावत फटका खेळलाय. मिड विकेटला चांगला स्ट्रोक पाहायला मिळते आणि बघता बघता कंप्लीट केला तर 2 धावा आरामामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतील. चिरंजीव भिंगारे डावकुरताचा महत्वाचा खेळाडू आहे. आंबेवाडी गावाला बिलॉंग करतो. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्याच्या समोर वेगाचा बादशाह एक कडवं आव्हान आहे. शाकिब सिद्दीक आपल्याला पाहायला मिळेल. येस, वेगासोबत नियंत्रण देखील आहे या गोलंदाजाकडे. चांगला बॉल पाहायला मिळाला. याआधी फटका खेळला जरूर, पण तो फटका थांबवण्याचं कामकाज लगेचच केलंय. हा ऍक्शन रिप्लेवरती आपण पाहतोय. गुडलेन स्पॉटवरती ज्यावेळेला टप्पा पडला, बॉल थोडा सरळ रेषेमध्ये थोडा अलगद बाहेर निघाला होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची घोषणा होताना पाहायला मिळते. हे हावभाव टिपले जातात ऍक्शन रिप्लेवरती आपण पाहतो स्क्रीनवरती. डीप कडवचं चांगलं कॅमेरा वर्क. समोरचा बॉल आडवा बॅटनं मोठा फटका. मिडल ऑफ द बॅट टायमिंग प्रॉपर केलं. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आहे. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. चिरंजीव भिंगारेच्या बॅटमधून षटकार. एकंदरीत आपण जर पाहिले तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला आलेला पाहायला मिळाल्या. 14 धावा स्कोरकार्डवरती आहेत आणि निश्चितपणे आपण जर पाहिले तर हे संपूर्ण समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय प्रथमेश ठाकूर सर आमच्या समवेतात. ऑफलाईन स्कोररचा विचार केला तर प्रियेश पवार पाहायला मिळते. येस सर, बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तिथे ऑनलाईन स्कोरर दीक्षित कडव यांना सुद्धा आपण पाहतोय. रोहा स्पोर्ट्सची ही संपूर्ण टीम पाहायला मिळते. मास्टर कॅमेरासाठी आपण जर पाहिलं तर हरा कोसेकर पाहायला मिळाला. एकंदरीत साईड कॅमेरासाठी अलंकारला सुद्धा आपण पाहतोय अल्केश. आणि गोलंदाजाचे हावभाव टिपण्यासाठी दीप कडव. संपूर्ण टीम आहे रोहा स्पोर्ट्सची. संजू दादा 11 आणि मरियम 11 मध्ये हा सामना आपण पाहत आहोत. सध्या 1.3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकाला अजूनही युटिलाइज करता येत नाहीये, ते कॅपिटलाइज करता येत नाहीये दोन्ही फलंदाजांना. हर्षल, पुढचा बॉल फटका चांगला खेळला. फिरले जातात. अगदी आपण जर पाहिले तर स्क्वेअर लेगच्या दिशेला जास्तीचे फटके खेळण्याचे प्रयत्न चिरंजीव यांचे आहेत. बंटी घाग वेगाने त्यांना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग. बघता बघता अजून एक धाव स्कोरकार्डवरती प्लस होतीये. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 15 आणि 15 वरती 1. षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर आहेत आणि बॅट्समन आता हा विचार करायला हवा की जास्तीत जास्त षटकाचा फायदा कसा उचलता येईल. या षटकाला हवं तितकं मॅक्सिमाइज करण्याची खरं तर ही वेळ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 बॉलवरती जर प्रहार झाला तर डेफिनेटली पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. यस, तेच हवं आहे. चांगली टोटल हवी आहे. एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये गरजेचं आहे. धावा जर झाला ना तर मॅच बघायला मजा येईल. किंवा पुढे खेळत असताना संजूदादा 11 संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी धावा हव्यात आणि त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत त्या फलंदाजांचे. 15 धावा स्कोरकार्डवरती. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार, त्याच्या गोलंदाजीला दार आहे शाकिब सिद्दीक. पुढचाच बॉल. समोरचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि यस तिथे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला एक सोपा साधा आणि सरळ झेल सलीमनं टिपला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जिग्नेश 0. अँगलने ऍक्शन रिप्ले आपण पाहूया पुन्हा एकदा. एक्झॅक्टली बॅट्समनने काय करण्याचा प्रयत्न केला होता. शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. ऑन साईडला लॉफ करायचा होता. बॅटची लीडिंग एज अँड आफ्टर दॅट शॉर्ट फाईन ॲक्शनमध्ये सलीमनं फार चांगला झेल टिपला. शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड एक्सप्रेशन अँगलने देखील तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवली जाते. गोलंदाजाचे हावभाव, फलंदाजाचे हावभाव ज्यामध्ये टिकले. विकेट घेतल्याच्या नंतर शाकिब सिद्दीकीनं केलेले ते सेलिब्रेशन दाखवलेले, तो अग्रेशन आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे आणि हर्षल फक्त 15 धावा आहेत. इम्पॉर्टंट 2 विकेट देखील गोलंदाजांनी इथे मिळवलेले आहेत. त्यामुळे असं वाटत नाही का या मॅचमध्ये मरियम 11नं आपली मजबूत पकड दाखवण्याचे प्रयत्न आणि त्यांचं अगदी टेम्परामेंट क्लिअर केलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये.
संजू दादा 11 संघाचे बॅट्समन आपण जर पाहिल्यानंतर प्रत्येक गोलंदाजावरती पहिल्या 2 बॉलवरती फक्त आक्रमण केलंय आणि मग पुढच्या 4 बॉलवरती त्यांचा जो पूर्णपणे जो प्रोजेक्टेड स्कोअर आहे ना तो हळूहळू हळूहळू खाली येताना पाहायला मिळते. पुढे जायचं असेल तर पुढे खेळावं लागेल. यावेळेला बॉल मात्र चांगला येताना पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटवरती पडल्यानंतर अजून एक डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये सुद्धा प्रथमेश तशाच पद्धतीचं बघायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर एक षटकार खेळला होता. चिरंजीवने 2 धावा सुद्धा घेतल्या होत्या. म्हणजे पहिल्या 2 बॉलला 8 धावा आल्या आणि पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1. या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ॲज अ बॉलर तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फार क्वचित आपण पाहतो. सगळ्याच खेळाडूंना त्या गोष्टी जमत नाही, पण हे कॅल्क्युलेशन चांगले लावले तुम्ही देखील. पण 2 षटकाचा खेळ झाला संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावल्या ती जमेची बाजू राहिली, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 15 धावा देखील आल्या. तितक्याही वाईट धावा संख्या नाही आहेत. 7.50ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. जर इथून मी म्हणेन हर्षल 4 षटकांमध्ये उर्वरित 12 धावा जरी प्रति षटकामागे आल्या तरी एक 55-60 एक चांगला टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे हेल्दी रन रेट धावा तुम्हाला आता इथून पुढे बनवाव्या लागतील. येस, त्यासाठी बॅटर उभे राहणं गरजेचं. विकेट तुम्हाला पकडून ठेवावे लागतील किंवा विकेटवरती तुम्हाला खेळावं लागणार आहे. मग चिरंजीव एका बाजूने खेळतात, पण त्यांना साथ देण्यासाठी एखादा फलंदाज असा मैदानावरती येणं गरजेचं आहे जो धावांचा वेग वाढवेल. प्रियेश पवार आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. जबाबदारीचं ओझं थोडंसं कमी झालंय जरूर पहिल्या दिवसामध्ये, पण त्यानंतर आयोजनकर्त्या नी जास्त जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे. अनसोल्डच्या टी शर्ट जर तुम्ही अजूनही कलेक्ट केल्या नसेल तर कॉन्टॅक्ट प्रियेश पवार. बॉलिंग मागपती रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह अभी साटमकर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न रफ्तार का ये सौदागर आहे आणि वाऱ्याशी जणू काय त्याचे बॉल बोलतात. हर्षल आगीचे निखारे सोडतोय की काय अभि? येस, अगदी गोळीच्या वेगानं तो बॉलिंग करताना पाहायला मिळाला. त्याचा वेग चर्चेचा विषय असतो दरवेळेला आणि आज सुद्धा आता त्यानं बॅटरला रीड केलंय. जास्तीच्या बॅटवरती बॉल द्यायची नाही, शरीरापासून दूर न्यायचे तेच प्रयत्न आणि तो सफल ठरलाय. यावेळेस देखील बिगिट करायचा होता, खाली राहिलाय. व्हेरिएशन्स बघा यापूर्वीच्या बॉलमध्ये आणि या बॉलमध्ये प्रचंड व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतं. वर्सेटाईल बॉलर आहे आणि अगदी आपण नेहमी सांगतो की मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे तर तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू 6 वेगळ्या पद्धतीचे हाताळणं फार गरजेचं असतं. येस, म्हणतो ना की बदल हा कालाची गरज आहे आणि तो बदल घडायला हवा. कारण की वेग प्रत्येकाकडे आहे, पण टप्पा आणि अचूकता प्रत्येकाकडे नाहीये आणि ती अचूकता अभिषेक सातमकरकडे आहे. नियंत्रण, डिसिप्लिन बॉलिंग अटॅक झालं म्हटलं जातं, तो अभि साठमकरचा आपल्याला अद्याप तरी पाहायला मिळाला. यावेळेस गती मागील 2 चेंडूंच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी ठेवली गेली आणि बॅट्समननं ते पाहिलं, हेरलं, लवकर पिक केलं, ड्राईव्ह केला. अगदी चेंडूच्या मेरिटवरती येऊन तिथे मात्र आपण पाहतो 2 धावसंख्या ते मात्र कंप्लीट केल्या जातात. धावफलक 2ने पुढे. टीमची टोटल प्रियेश पवार आम्हाला माहिती देतात 17 धावा. 17चा खतरा आता असेल तर तो कोणावर? यस, याला खतरा म्हणू शकत नाही, कारण की आपण जर पाहिलं तर काही वेळेला म्हटलं जायचं की अशुभ अंक आहे हा 17, कोणाला तरी खतरा मिळतो, पण कोणत्या तरी टीमला आनंद सुद्धा देऊन जातो. येस, एक्झॅक्टली. यावेळेस मात्र आपण पाहतोय विकेट केलाय, बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक कक्षामध्ये बॉल डिपॉझिट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स आउट ऑफ दी पार्क. पायटा स्क्रीनवरती पाहूया. चिरू अगदी काय बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्याचे ताकदीचे फटके आपण पाहतोय. जसा रडारमध्ये आला स्टँडर्ड डिलिव्हर, अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं राहून अभिषेकला सुद्धा कळलं होतं षटकार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला. यावेळेस देखील लांबी आणि उंचीचा संगम आपल्याला पाहायला मिळाला. बॉल करतो हवाई सफर. पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. इट्स अ नाद विकेट. सलगचा दुसरा पायटा हॉटेल षटकार. पहा ना, संजू दादा 11 या टीमकडे सर्वाधिक महागडा खेळाडू कुणाल कोंढारकर आहे. तो थोडा इंजर्ड आहे, पण त्याची आपण जर पाहिलं तर जागा सध्याच्या घडीला चिरूनं घेतली आहे. स्टेप आउट करून खेळलाय ऑन साइडला स्क्वेअर एकच्या दिशेने. फिल्डर धावतोय, धावत राहतील, पाहत राहतील आणि आता प्रेक्षक बाहेर जाऊन बॉल उचलून पुन्हा आणून देतील, कारण हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय.
पहिल्या 9 बॉलमध्ये जी दहीशत बनवली होती, जो धबधबा निर्माण केला होता, ज्या वेगावरती नियंत्रित गोलंदाजी अभि साठमकर करत होता, त्याचा मेहनतीला पूर्णविराम लावला आणि त्यानंतर धावांची कोंडी फोडली ती बॅट्समन चिरंजीव भिंगारेनं. अगदी आपण पाहतोय 3 षटकाचा केस संपन्न झालाय. 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धाव पुस्तक बहरले आता. 33 लॉस ऑफ 2 आफ्टर थर्ड ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या ऐकू सुमधुर संगीत. हॉटेल आपण पाहतात रोहा तालुक्यामध्ये सध्या चर्चेत राहिलाय पायटा हॉटेल आणि R26. नाव बॅक टू क्रिकेट. हर्षल, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 ओव्हरमध्ये 33 झालाय. काय अनुमान लावतायत तुम्ही देखील की 6 षटकांमध्ये कितपत धावसंख्या स्कोर कार्ड वरती लावली जाईल? एकंदरीत ज्या पद्धतीचा खेळ चिरू करतोय त्या पद्धतीनं तो सांगतोय की 70हून अधिक धावा तर बनवण्यासाठी मी सज्ज आहे, पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत आपण जर पाहिले ना तर खेळाडू खेळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला जर सपोर्ट मिळाला तर 60-70हून अधिक 80 सुद्धा बनू शकतात. फटका चांगला खेळायचा होता, टप्पा चांगला पाहायला मिळेल, पण तो बॉल अतिउशीचा किंवा लेग स्टिकच्या बाहेर सुद्धा निघालाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. कशा का ना येऊच स्कोरबोर्ड वरती आता धावा येणं हे फार महत्वाचं आहे. टॉस झाला बघा, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि लेग स्टंपच्या बाहेरून देखील चाललाय. योग्य डिसिजन अंपायरचा. खरं तर हर्षल, पंचांचं देखील कौतुक व्हायला हवं, बिकॉज 99.99% डिसिजन ॲक्युरेटली आपल्यापर्यंत पोहोचलेत. पुढचा बॉल चांगला बॉल, बॅटची कडा घेतली आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाहीये. अजून एका विकेटचं बदंग, अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद सुद्धा 0 वरती बाद. रोहा तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये हर्षल हवा फक्त RTPLची सुरू आहे. कारण अगदी आपण पाहिलं तर येस, कलेक्ट युअर अनसोल्ड टी शर्ट फ्रॉम प्रियेश पवार. प्रियेश पवारला संपर्क साधा आणि तुमचा अनसोल्डचा टी शर्ट त्यांच्याकडून कलेक्ट करा. कारण आता ती मोठी जबाबदारी त्यांच्यावरती राहिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील शंकर देवघरे. शंकर देवघरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, पण चिरंजीव आता एकच म्हणतोय की मला कोणीतरी साथ द्या. कारण की तो एका बाजूने खेळतो, पण दुसरी बाजू थोडी का होईना कमजोर दिसतीये बॅटिंग करत असताना. अँकरचा रोल घेऊन एखाद्या फलंदाजाला मैदानावरती थांबावं लागेल, जो सिंगल डबलनं सातत्याने स्ट्राईक रोटेट करत राहील. पुढचा बॉल. ओ, या वेळेला सुद्धा बॅटची कडा घेतली आहे आणि तिथे मात्र सुद्धा आपण जर पाहिलं तर फायनलीला चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. सलीम ज्या वेळेला 2 कॅच त्यांनी पकडलं, तदनंतर मात्र मैदानावरती उभे राहिलेत. एक भिंत बनली आहे फायनलीच्या दिशेला. सातत्याने योग्यरित्या फिल्डिंग केली जाते. अपील जोरदार केली होती, पण अंपायर्सवरती इम्पॅक्ट कोणताही पडला नाही. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे. टोटल स्कोर कार्डवरती जर आपण पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत 35 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. आता क्षेत्ररक्षणाचं बंधन नाहीसं झालं हर्षल, आणि बाउंड्री लाईनच्या लगत पेट्रोलिंग करताना 5 फिल्डर तुम्हाला तब्बल पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटरसाठी ऑनसेट पॅक. यस, त्याच गोष्टीसाठी आपण जर पाहिलं तर शाकिब इथे स्वतः आलाय की त्याला माहिती आहे धावा आता थांबवाव्या लागणार आहेत. फुल टॉस, मोठा फटका, मिस टायमिंग झालाय.
बॅटच्या टोला लागल्यानंतर बराचसा वेळ हवेमध्ये, आणि या मॅच मध्ये जो एकटा लढत होता, एकटा भिडत होता, एकट्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या, त्या वादळाला इथे मात्र शांत केलं जात आहे. चिरंजीव भिंगारे मैदानाच्या बाहेर. साईराज नरे आता मात्र थेट पुण्याला रवाना होतात. लेदर क्रिकेट मी दुसऱ्या दिवसात आय थिंक त्यांची मॅच होती तेव्हा या गोष्टीचा उल्लेख केला होता प्रियेश, की लेदर क्रिकेट देखील फार चांगलं ते खेळतात आणि आता ती मॅच त्यांच्या सो ते आता पुण्याला रवाना होतात. त्यांना भरपूर सारा शुभेच्छा आमच्या संपूर्ण क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार रोहाच्या वतीनं आपण देऊयात. हर्षल, एका पाठोपाठ एक विकेट पडतात या मॅचमध्ये. अगदी आपण पाहिलं तर जणू काही धावसंख्येला उतरती कळा लागते की काय? तेच आपण म्हणतो ना की चढते उतरते क्रम आपण पाहतो, पण बॅटिंग करत असताना चढता क्रम बघायला सगळ्यांनाच आवडते. एकदा उतरता क्रम चालू झाला ना की प्रेक्षक वर्ग सुद्धा नाराज होतात, कारण की धावा थांबल्या जातात. इथे मात्र जास्तीच्या विकेट त्यांना पाहायला मिळतात. आणि अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण झालाय तर जखमी वाघ. यापूर्वी अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना जखमा झाल्या तरी देखील ते लढले. त्यामधून अगदी आपण पाहिलं हर्षद टावरे असेल, सौरभ विचारे असेल, सुराग दाभाडे असेल, पण अगदी आपण पाहिलं कुणाल कोंडारकर ॲक्सिडेंट झाला आहे. अपघातामध्ये प्रचंड दुखापत त्याला झाली, अक्षरशः हातपाय पूर्णपणे सोलवटलेले आहेत त्याच्या आणि शूज देखील त्याने घातलेले नाही, इतकी दुखापत आहे. पण अगदी आपण पाहिलं ते क्रिकेट प्रती असलेली प्रामाणिकता, आपल्या संघ मालकाने दाखवलेला त्याच्यावरचा विश्वास आणि क्रिकेटसाठी ती जिद्द ज्याच्या मनामध्ये ती जिद्द आपल्याला सध्या पाहायला मिळते. कुणाल कोंडारकर पायात शूज नाही आहेत तरी देखील तो उतरलाय, अंगावरती जखमा आहेत, त्या जखमांवरचं मलम क्रिकेट बनलाय आणि अगदी तो मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. येस, आवर्जून निश्चितपणे आपण पाहिलं होतं. मागील काही कालावधीमध्ये आपण प्रीतम बारी यांना पाहिलं होतं, ज्यावेळेला त्यांना जखम झाली होती आणि तदनंतर ट्रॅक एक पायाची वरती करून त्यांना खेळायला लागलं होतं आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा ते तशा पद्धतीने खेळले होते. आणि आज RTPL मध्ये तो विदाऊट शूजचा खेळतोय, कारण की एवढी जखम झाली आहे ना की तो चप्पल सुद्धा घालू शकत नाहीये. तरी सुद्धा मैदानावरती आला, हा संघ मालकाचा विश्वास आहे. सर्वाधिक महागडा खेळाडू रोहा तालुका प्रीमियर लीगचा कुणाल कोंडाळकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला. यस, पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतील. फलंदाज क्रमांक आता 5वा, जवळजवळ 35 या आकड्यावरती अर्धा संघ बाद. येस, कुणाल कोंडाळकर बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण कुणालसाठी एकच सांगेन की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहिशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. त्यामुळे कुणाल कोंडाळकर पुन्हा एकदा पुढच्या सामन्यामध्ये नव्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल, जखमा त्याच्या शरीरावरती आहेत, पण मनावरचे झालेले घाव हे त्याचा बॅटिंग किंवा बॉलिंगनेच पुन्हा एकदा भरून निघतील. कारण RTPLच्या पूर्वी ज्या स्पर्धेची आपण 365 दिवस वाट पाहतो, त्या स्पर्धेच्या पूर्वी आपल्यासोबत असं घडतं तरी देखील आपण मैदानामध्ये दाखल होतो, ही मोठी गोष्ट आहे खरं तर. येस, कारण की आपण जर पाहिलं तर एक चर्चा चालू होती रोहा स्पोर्ट्सने ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड केली होती की सर्वाधिक महागडा खेळाडू कोण, मग ते प्रश्नचिन्ह विचारले गेले होते आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सुद्धा मिळालं होतं. फक्त एकच कमेंट होती, कुणाल कोंडाळकर. आणि निश्चितपणे ती कमेंट प्रणित मोरे याची आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढचा बॉल मैदानावरती या वेळेला इथे सुद्धा आपण पाहतो बॉल चांगला, बॅटची कडा घेतली जाते मैदानावरती. आशिष चव्हाण आला आणि तो मैदानाच्या बाहेर तसाच्या तसा गेलाय. तू चल मी आया, सध्याची परिस्थिती संजू दादा 11 या टीमची. पण गोलंदाज शाकिब सिद्दीकचं कौतुक करावं लागेल. विकेट हॅट्रिक तर त्याने संपादित केलीच आहे, पण त्यासोबत फायफर देखील कंप्लीट केलाय. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शाकिब सिद्दीकसाठी. शाकिब, बॉल हातात घ्या जरा, आमचे कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतील. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग, ॲब्सोल्युटली ग्रेट. जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळाला शाकिबचा आणि भन्नाट गोलंदाजी, तेच तर्रार. आणि त्याचसोबत आपण पाहिलं तर नियंत्रित गोलंदाजी त्याने केली. विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज आपण पाहतोय शाकिबला आणि त्याचसोबत फायफर देखील त्याने कंप्लीट केली आहे. यस, हे दुसरं फायफर आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संघाचा कर्णधार आहे, त्याच्या प्रत्येक गोलंदाजीला किंवा त्याच्या बॉलला जी धार आहे ना, त्या धारेने समोरच्या प्रत्येक फलंदाजाला चारी मुंड्या चित केली. ही हॅट्रिक आपल्या स्क्रीनवरती हायलाइट्स आपण पाहतोय. फुल टॉस बॉलवरती पहिलं चिरंजीव भिंगारे यांना फसवलं गेलं आणि त्याच वेळेला जसा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
कुणाल कोंडाळकरला आपण पाहिलं होतं आणि मग कुणाल कोंडाळकर ज्या वेळेला आला त्यानंतर तिन्ही स्ट्रीक वाकवलेला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू, अजून एक चांगला बॉल आणि एका चांगल्या षटकाची इथे मात्र सांगत होताना पाहायला मिळेल. हर्षद, शाकिब सिद्दीकनं ज्या प्रकारची बॉलिंग केली, दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. अचूक, भेदक, आक्रमक आणि तो अटॅकिंग बाणा गोलंदाज शाकिब सिद्दीकचा आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 पूर्ण. एंड ऑफ दी 4th ओव्हर, लॉस ऑफ 6 विकेट, 35 धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, पुढची मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. एका घरातील दोन बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये उतरलेले पाहायला मिळतील. म्हणजे सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसे तर त्यांच्या विरोधामध्ये ओम पॉवर हिटर धाटाव म्हणजे रोहन सानप आणि ओमकार सानप बंटी. निश्चितपणे हे दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. दोन्ही बंधूंचं माइंडसेट नक्की काय असेल, कारण की दोघेही घरातून एका गाडीवरती एका यदा कदाचित आले असतील पण एकाच मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये खेळावं लागणार आहे. येस, ओम पॉवर हिटर धाटाव आणि सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसई दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. कंपल्सरी आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करत आहोत. सो कॅप्टन रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक 14 पूर्ण. एंड ऑफ दी 4th ओव्हर, 35 लॉस ऑफ 6 विकेट, 35 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 गड्यांची कत्तल एकमेव शाकिब सिद्दीकी नामक गोलंदाजाने केलेली आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस कसा सोडेल फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय शंकर आणि त्यानं फुल टॉस बॉलला अगदी कबूल केलं आणि पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. पाय टॉटेल षटकार. दर्शन आपण शंकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जाची बॅटिंग करताना पाहायला मिळालं. यावेळेस सोडून दिलाय लाईन आणि लेंथ मध्ये. अगदी आपण पाहतोय खराबी आढळली. ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर. वाईट बॉल. या सवंतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतं. बराच बाहेर होता. वाईट यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न बंटीने केलाय. बंटी सुद्धा ती वेगाची गोलंदाजी करतो पण पहिला फुल टॉस होता आणि त्यानंतर आता दबाव निर्माण झालाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती इथे आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर धावफलकावरती पुरेशा धावा अद्यापही लागलेल्या नाही आहेत, पण बंटी घाग गोलंदाजी मार्कवरती आणि आता तो मैदानावरती लावेल का आग हा प्रश्न पडलाय. डॉट आलाय. पुढचा बॉल चांगली लाईन आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवलाय. बॅट्समन देखील लवकर हेरलं आणि लाईन पिक केली आहे. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल चाललाय सीमा पलीकडे. येतोय दमदार R26 हॉटेल चौकार. तर रोहा तालुक्यातील कुलाड विभागातील आपण सुतारवड विभागामध्ये जर गेलो तर एक छोटस आंबिवली गाव आणि त्या आंबिवली गावामधून येत असताना शंकर देवघरे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. अप्रतिम बॅटिंग. 4 बॉलमध्ये 11 धावा, 1 षटकार आणि एका चौकाराचा समावेश राहिला. बंटी घाग वरती त्यानं आक्रमण चढवलीत. 46 वरती 6 सध्याची स्थिती. 10 का दम दाखवलाय. खरं तर 1 चौकार 1 षटकार त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. फुल टॉस ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न केला. बराच का चेंडू हवेमध्ये वॅकेंट एरियामध्ये पडलाय. फिल्डर एक्झॅक्टली काय करत होते हर्षल मला देखील कळालं नाही. तुम्हाला कळालंय? कारण बराच वेळ थांबले होते ते. एकंदरीत त्यांनाही असं वाटलं असेल की कोणता क्षेत्ररक्षक येतोय की काय. बॉलवरती लक्ष होतं पण एकाच जागेवरती स्तब्ध उभे होते. यदा कदाचित कॅच पकडायची होती की नव्हती हा प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. फुल टॉस होता. ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न केला होता. फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल आणि येस ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. यस, एकंदरीत आपण पाहतोय समीर पेनकर आहेत जे हैदराबादवरून वेट 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 फेअर अंपायर नाही बाजूने म्हणून सांगतोय की आजूबाजूने कोणी कॉल करू नका प्लीज. यस, समीर पेनकर हैदराबादवरून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. यस, पंचाचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये.
बॉल तयार. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय. रोखलंय, रोखून धरलंय, शांत ठेवलंय आणि शांत ठेवण्याची गरज देखील आहे. कारण पहिले आपण पाहिलं तर जवळपास 4 बॉल मध्येच 13 धावांची वसुली झाली होती. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक. बंटी बॉलिंग मार्कवरती होतं तयार. पुन्हा एकदा 48. टीम टोटल 48 धावफलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळतील. बंटी घाग हाफ ट्रॅकर, तिकड बाउन्सर आणि त्यावरती पुलचा दर्जेदार फटका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय बॉल आणि सांगितलंय जागते रहो हर्षल मुंडे, अब पड गए ठंडे. हा येतो हिट. इट्स अ पॉवर पॅक पायटा हॉटेल षटकार. अगदी अचंबित राहिले कारण अनपेक्षितरित्या चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. 54 झालेले 54. येस, मी म्हणेन ही मानवंदन होती, कारण की ज्या वेळेला शंकर अगदी आमचे बंधुतुल्य मित्र आहेत आणि त्या विभागामध्ये आपण जर पाहिलं ना तर अप्रतिम दर्जाचा खेळ करतात आणि त्या विभागातून येत असताना स्वतःच्या नावाची एकमेव ओळख देणारा खेळाडू आहे. त्या विभागामध्ये जास्तीचे खेळाडू आपण जर पाहिले तर रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सोल्ड नाहीयेत, पण तरी सुद्धा जेवढे आलेत तेवढे मात्र या रोहा तालुक्याच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर आपल्या नावाचा बोलबाला करताना बघायला मिळेल. त्यातीलच एक शंकर आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये आपण आपलं नाव करावं, आपल्या गावाचं नाव करावं आणि त्याच जिद्दीनं प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या षटकाला होते सुरुवात आणि लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सलीम सिद्दीक. सलीम सिद्दीकचा पुढचा बॉल. यस, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेतली जाते. बॉल मात्र टर्न होताना पाहायला मिळाला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू, एक सिंगल देऊन जाईल बॅटिंग करत असताना टीम संजू दादा 11ला. नाही पण हर्षल, प्रियेश पवारचं प्रत्येक गोष्टीवरती किती बारकाईने लक्ष आहे बघा. कारण प्रत्येक लहान लहान गोष्ट तो नोटीस करतोय. 55 झालेल्या 55, लॉस ऑफ 6 विकेट. संजू दादा 11 कैरवाडी संघाला आपण पाहत आहोत आणि आता मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सलीम पुन्हा एकदा तयार. यावेळेला ब्लॉकहोलचा बॉल होता आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू शॉर्ट पॉइंटला खेळला जातोय. एक धाव मात्र स्कोरकार्ड वरती निश्चितपणे तिथे सुद्धा जोडली जाईल. एक पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि निश्चितपणे त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत शंकर आणि प्रज्वलचे. आदरणीय सिकंदरजी ठाकूर साहेबांचं आपल्या मंचावरती शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चांगला बॉल, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न तिकडे झालाय. प्रज्वल विकेट गमवावी लागतीये आणि स्ट्राईक रोटेट झाली की नाही, विकेट आली की नाही, निश्चितपणे शंकर क्रॉस झालाय का, या सगळ्या बाबी आपण पाहिल्यात आणि अखेर पंचांचा निर्णय काय येईल. फलंदाज प्रज्वल बाद. क्रॉसिंग झाली की नाही पाहिलं. लहान लहान गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर हर्षल, अगदी आपण पाहतो पंचांची कामगिरी पार पाडणे काही सोपी गोष्ट नाहीये. आदरणीय समीरजी सानप साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आईका नावाचे प्रोप्रायटर आमचे राजूदादा केरकर यांच्या शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. आपुलकी, बांधिलकी, मैत्रीपूर्ण संबंध जपणारी, बंधुत्व जपणारी स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोरकार्ड वरती पुन्हा शेदा प्लस होताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शंकर करतोय जरूर, पण तिथे बराच बाहेर स्टिकच्या जवळून गेला होता. जास्तीचा बाहेर नव्हता चेंडू आणि अवंतर स्वरूपानं धावसंख्येत वाढ. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावरती. धावा बनवल्या जातात. तो बनवतो शंकर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या पट्टामध्ये नाही आलाय आणि तिथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेत. जय देशमुख पिंगळसईचा खेळाडू आहे. पिंगळसईचा खेळाडू म्हटल्यानंतर जय वेगाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. कधी कधी फलंदाजी जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा मात्र तो त्या संधीचं सोनं करतो. काल देखील आपण पाहिलं तेजनं तेजोमय कामगिरी केली. तो गोलंदाज म्हणून ओळखला जातो. नो बॉल कदाचित. येस, अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल. आणि आता त्यावरती धावा किती मिळतील ते पाहायचं. रनआउटची संधी, फ्रेम मध्ये नव्हता बॅट्समन आणि येस, इट इज आउट.
पंचांचा इशारा आपण पाहतो. फलंदाज बाद आहे, बॅट्समॅन नाही. जसा बॉल डिलिव्हर केला तसा नो बॉलचा इशारा केला आणि नो बॉलवरती दुर्दैवीरित्या धावतेच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि अजूनही आपण पाहिलं तर या षटकाचा शेवटचा बॉल येणं बाकी आहे. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा जो काही बॉल आहे तो फ्री हिटचा आहे. शेवटचा बॉल. चांगला बॉल खेळला जातो डीपेक्स कव्हरच्या दिशेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, एकदा मिळेल दुसऱ्या धावेसाठी. मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न केले होते, मानस केलं, धाडस करता येणार नाही. आणि तिथे सुद्धा रनआउटची विकेट गमावली आहे, जिथे विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला जर सामना बराबरी सुटला तर विकेटचा विचार केला जातो आणि तिथे 9वी विकेट सुद्धा गमावली आहे. धावा धावफलकावरती लागल्या तब्बल 60 धावा धावफलकावरती लागतील आणि 61 धावांची. एक बॉल आहे का? चेक केलं जाईल एक्झॅक्टली. थांबा जरा, कारण दोन्ही बाजूने आम्ही चेक करतोय, आमच्या मॅन्युअल स्कोररकडे देखील आणि ऑनलाईन स्कोररकडे देखील. यस, एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल. सलीम सिद्दीक शेवटचा बॉल फेकतील. शेवटच्या बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला. बॉल हवेत आहे, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का? यस, निश्चितपणे बघता बघता 2 धावा सुद्धा इथे मिळताना पाहायला मिळतात. या 2 धावेच्या साह्यानं धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 62 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळाली आहे. 63 धावांची टोटल या संपूर्ण मॅच मध्ये उभारली जाईल. इथून पुढे 36 चेंडू आणि यस 2 धावांची पॅनल्टी सुद्धा आहे. म्हणजे इथून पुढे जर 2 धावा प्लस केल्या तर 65 धावांचं आव्हान असणार आहे या मॅच मध्ये. ओम सावंत, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सूरज दादा मात्रेने विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. दोन्ही संघनायक आम्हाला टॉस का बॉस या कक्षामध्ये जोडले जातील. नाणेफेकीचा कौल इथं आपण पूर्ण करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक. चला आपण ओम पॉवर हिटर धाटाव संघ इथे आम्हाला जोडले गेलेला आहे. चला लवकर, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतो, लक्षात ठेवा. बंटी सानप. चला, दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर. सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसई आणि ओम पॉवर हिटर धाटाव. सूर्यदत्त म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना भरपूर सारा शुभेच्छा. कॉल सानवी सारांश पॉवर हिटर पिंगळसई कॅप्टन कॉल करतात. ओमेगा इज अ कॉल अँड ओमेगा इट इज. टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार बडी. टॉस जिंकला, टॉस महत्वाचा होता. अगदी प्रेक्षक उत्सुक आहेत फार या मॅच साठी. काय सांगशील, टॉस महत्वाचा, टॉस जिंकला, निर्णय काय?
टॉस तर महत्त्वाचा आहे. पहिलीच मॅच आहे आणि ॲज अ कॅप्टन पण माझी पहिलीच मॅच आहे. तर टॉस इम्पॉर्टंट होता आणि आम्ही फिल्डिंग करू पहिली. काय सांगाल किती एक्सायटेड होता या मॅचसाठी? मी आरटीपीएल साठी नाही विचारत होतो तुम्हाला, या मॅचसाठी किती एक्सायटेड होता जेव्हा शेड्यूल अरेंज झालं, जेव्हा भावासमोरच आपल्याला खेळायचंय कळालं, तेव्हा काय प्रक्रिया होती प्रथमतः? आर-टी-पी-एलची एक्साइटमेंट वेगळी आहे, पण ह्या मॅचची एक्साइटमेंट त्याच्यापेक्षा खूप जास्त होती, कारण की हे मला असं वाटतं की पहिल्यांदाच आम्ही एकमेकाच्या अगेन्स्टच खेळणार आहोत. काय सांगाल कशी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल? तर नक्की चांगली खेळण्याचा प्रयत्न करू. दोघांकडूनही जास्तीत जास्त टीमसाठी एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न करू. डिसिजन टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस महत्वाचा होता. सेम क्वेश्चन करेन की भावाचा अगेन्स्ट यापूर्वी कधी खेळलात का? भावाच्या अगेन्स्ट होतो, आमची खाम प्रीमियर लीग होती तेव्हा खेळलो होतो. सेकंड टाइम तालुका लेवलला पहिल्यांदाच खेळणार आहे. इतक्या मोठ्या स्टेजवरती स्वतःच्या भावासमोर खेळताना काय स्ट्रॅटेजी, नवीन काय विचार मनामध्ये? स्ट्रॅटर्जी काय नाही, गेम कसा आहे मला पण त्याच्याबद्दल माहिती आहे. तर आजचा दिवस असेल त्याचा आज लक फॅक्टर चाललेलं आहे. टफ फाईट मॅच बघायला मिळेल का? बॅटल इंटरेस्टिंग होईल का? नक्कीच इंटरेस्टिंग होईल, कारण की त्यांची टीम पण चांगली आहे, आमची टीम पण. नक्की प्रयत्न करू. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. आणि चला आपण टॉस जिंकल्या सानवी सारांश पॉवर हिटर पिंगल सईने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. हे संपाचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा अलिबाग परिसरातील एक नामवंत समालोचक कपिलजी ठाकूर सर. नाईट सो टू कॉम बॉक्स. थँक्यू. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. बघा 36 मध्ये 65 ची आवश्यकता आहे आणि राहुल शिर्के मॅन फ्रॉम कडसुरे स्ट्राईक एंडला विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. यावेळचा बॉल लो फुल टॉस बॉल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन पर्यंत अगदी चेंडू जात होता. सिंगल आलेले आहे. तसं पाहिलं गेलं तर 65 हर्षल सर धावा बनवायच्या आहेत आणि सिंगल डबल्सने सुरुवात केली किंवा विकेट जास्त गेल्या नाही तर फलंदाजी करणारा संघ वरचढ ठरू शकतो. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजांना कसून गोलंदाजी करावी लागेल. यावेळचा बॉल स्क्वेअर कट केलाय. तिथे मात्र पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू सीमा रेषाबार चौकार. यस, जर कपिल सर पाहिलं ना तर अगदी सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीचा फटका होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळला आणि हेच माइंडसेट केलं होतं. शेवटपर्यंत बॉलची वाट पाहिली गेली आणि अलगद फक्त दिशा दिली आणि तिथे 4 धावा मिळाल्या. चौकार आलाय. येस, इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. जय देशमुख ज्या वेळेला बॅटिंगला आला होता त्यावेळेलाच मी म्हटलं होतं मधल्या काही कालावधीमध्ये आपण थोडे मागे गेलो ना तर सर्वाधिक प्रचलित गोलंदाज होता आणि अजूनही तो आहे. पण आता आरटीपीएल मध्ये कशी कामगिरी करेल? फटका चांगला आहे. बॉल हवेत स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल जाईल स्क्वेअर लेग पार. सरळ नितीनच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सो डीजे मास्टर बघा रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळा रिप्ले आपण पाहतोय. अगदी डोफ्यावर वाकून डोफा टेकून षटकार ठोकलाय. 6 धावेची भर पडते धावसंख्येमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या त्याने चेंडूला कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. निर्मनुष्य जागे चेंडू जमिनीला आग लावत चोळत लाटत इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
सो मच डीजे मास्टर. बघा, एक षटकार आला, एक चौकार आलाय. मागील काही चेंडूंमध्ये सुद्धा धावा आल्या होत्या. सो टोटल रन्स आतापर्यंत आपण पाहिल्या ना तर 15 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये हेच आवश्यक होतं ना, विस्फोटक फलंदाजी करायची, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा घ्यायचा, गॅपमध्ये स्ट्रोक मारायचे स्पेशली, आणि तेच चित्र दोनही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. राहुल शिर्केने स्ट्राईक दिल्यानंतर ज्या वेळेला नितीनने फलंदाजी 2 चौकार 1 षटकार असं 4 बॉल त्याने फेस केले. सो डेफिनेटली ही त्याची इनिंग त्यांच्या आणि वैयक्तिक धावसंख्येमध्ये जी वाढ करून दिलेली आहे ना, वाट लावणारी परिस्थिती प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळते. येस, दोन्ही बॅटरचा माइंडसेट खूप छान आहे की सिंगल डबल एखादी आणि खराब चेंडूवरती तर चढवलेलं आक्रमण आणि मग धावा येतात हे महत्वाचं आहे. येस, मी विनंती करेन सन्माननीय मंगेशजी धमाल साहेबांना आपण या व्यासपीठावरती रोहा तालुका प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 30 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमने एक मोकळा श्वास घेतला असेल, कारण की आपण म्हणतो ना कपिल सर की एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर सुरुवात इम्पॉर्टंट आहे. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट, आणि ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तरी झाली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मरियम 11 पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. शुभमचा हा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, अगदी ब्लॉक लाईनचा बॉल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. बघा ना, राहुल शिर्के थोडासा बॉलच्या जवळ जात नाही, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला, पदला तिथ्य पाहायला मिळालं नाही, जाग्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आपल्या रेंजमध्ये येत नाहीयेत. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट हँड वरती विकेटने ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसरा बॉल यावेळी राहुल शिर्के आला रे आला, षटकार आला, 6 रन. सो मच. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं. अगर सच्चे दिल से किसी चीज को पाने की चाहत हो ना, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते. यावेळी रडार मध्ये आला, झोन मध्ये आला आणि त्याला असा काही लिपटलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल. यस, चांगला चेंडू, पुन्हा आक्रमण चढवलं जात आहे. यस, इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळण्याची चूक केली जाते. मोठे फटके मारण्याचा मोह आवरला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट गमवावी लागली. पहिला धक्का, राहुल शिर्के मैदानाच्या बाहेर. बघा हर्षल सर, झालं काय एक्झॅक्टली की बॅटच्या बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला. जो बॉलरचा पेस होता, बॉलचा पेस होता, आणि जास्त स्पीडने बॅट फिरवली होती, त्या स्पीडमध्ये दोन्ही स्पीडमध्ये थोडंसं आपल्याला एक मिसकम्युनिकेशन किंवा थोडंसं एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि त्या गॅपमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काय घडलं की बॉटम ऑफ बॅट लागला. चेंडू जरूर गेला होता सीमारेषेपर्यंत, सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये. राहुल शिर्के बाद झालाय. महत्वाची विकेट मिळालेली आहे राहुल शिर्के सारखा तडाखेबंद फलंदाज. शिव छत्रपती असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी धमाळ सर आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतोय, आमच्या RTPLच्या मुख्य मंचावर यायचं आहे. तुमचं या RTPL मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. बघा, 1 डाऊन बॅटर म्हणून साजेश मैदानामध्ये आलाय. साजेश मैदानामध्ये आलाय ज्या वेळेला 21 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 27 मध्ये 44ची आवश्यकता आहे. आणि खरोखरच मरियम 11 ज्या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं, कमीत कमी धावांवर रोखण्याचा जो प्रयत्न त्यांनी सांगितला होता की 60-65 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, आणि तेच करून दाखवलंय. यस, निश्चितपणे तेच केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेला साजेश आलेत, त्यांनी फटका खेळला. या मैदानाला किंवा या बॉलला साजेशा फटका नव्हता आणि म्हणूनच इथे मात्र जसे मैदानाच्या आतमध्ये गेले तसे मैदानाच्या बाहेर येतील, कारण की पुन्हा विकेट आली दुसरी. साजेश बाद. सो मच. बघा ना, मी नेहमी म्हणत असतो, चुकी किती तुमच्या संघासाठी धोकादायक ठरू शकते. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोह आवरला नाही राहुल शिर्केला, तो आउट झाला. त्याच्यानंतर साजेशाला, साजेशचा सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लगातारच्या 2 विकेट्स पडल्यानंतर मधल्या फळीवर पूर्णतः आता जबाबदारी आलेली आहे. ही जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी कशा पद्धतीने हे सर्व फलंदाज हाताळतील, कारण जसं जसं जे टार्गेट जे सोपं होतं ते कठीण व्हायला लागलेलं आहे. 26 मध्ये 44ची आवश्यकता आहे.
यस, प्रत्येकाला षटकार हवा हेच असं आपण जर पाहिलं तर पाहायला मिळतं. प्रत्येकाला धावा बनवायच्या जरूर आणि एकंदरीत तुम्हाला पाठलागही करायचा या संपूर्ण 65 धावांचा, पण षटकारानेच कम्प्लीट होईल का? होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त सिंगल डबल सुद्धा चालू ठेवणं गरजेचं आहे. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला विकेट्स राखून खेळावं लागेल, पण अशा स्थितीमध्ये विकेट गमावल्या जातात. 21 वरती 2 सध्याची स्थिती आपण पाहतोय. 26 बॉलमध्ये 44ची आवश्यकता. कौतुक करावं लागेल शुभमचं, तो आला, षटकार त्यानं खर्च केला, पण त्यांनी येता येता कमबॅक सुद्धा तो घेऊन आलाय, हे महत्वाचं आहे. कमबॅक करणं फार गरजेचं होतं, कारण राहुल शिर्केसारखा महत्त्वाचा फलंदाज त्याने बाद केला. त्यानंतर साजेश बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चेतन या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण या खेळाडूने सुद्धा मागील काही हंगामांमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. सध्याच्या घडीला संघाला गरज आहे एका छोट्या पार्टनरशिपची. काय करतोय शुभमचा हा बॉल, लो व फुल टॉस बॉल. यावेळेला एक चोरटी धाव घेण्याचा, दिवसा ढवळ्या चोरी झाली, पोलीस स्टेशनला आता कंप्लेंट द्यावी लागेल, एनसी द्यावी लागेल. तोपर्यंत पाहता पाहता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. येस, चांगली कॉलिंग होती, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना कपिल सर, तर एकही धाव होऊ शकली नसती. डेंजर झोनकडे बॅटर पळत होते, थ्रो थोडा चुकीचा झाला, कॅरी करत असताना बॅकअप चुकीचा राहिला, आणि अशा स्थितीमध्ये या 2 धावा सुद्धा खूप महागड्या ठरू शकतात. कारण की आपण म्हणतो ना की एक धाव इम्पॉर्टंट आहे, आणि तीच एक धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून यशस्वी झाला, आणि 2 धावा जोडल्या सुद्धा चेतननं. पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शुभम सज्ज होईल. हो, चांगला फटका खेळलाय चेतननं, हवेत बॉलला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत, वेल जज शेवटपर्यंत वाट पाहिली, आणि एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय. एका मागोमागचा हा 3रा धक्का बॅटिंग करत असताना टीम मरियम 11ला. डीजे मास्टरला आणि ते सांगते सोनूला ये, लपून लपून ये भेटायला. सोनूचं तर माहिती नाही, पण मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या ही खेळपट्टी मात्र प्रेमात पडली आहे, कारण की त्यांना केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. डीजे संकेत अप्रतिम, आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते, सुमधुर आवाज, आणि त्याच वेळेला गाणी लगावल्यानंतर त्यांचं माइंडसेट खूप छान आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला लाईव्ह शो किंवा आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण म्हणतो ना विभागामधलं जे काही मोठे मोठे कार्यक्रम असतील, आवर्जून आपण डीजे संकेतला कॉन्टॅक्ट करा. 23 वरती 3 सध्याची स्थिती आहे, आणि आता 24 बॉलमध्ये कपिल सर आपण पाहिलं ना 42 धावा आहेत, म्हणजे 10.50 ची सरासरी इथून पुढे राखायची आहे, आणि ती थांबवायची सुद्धा गोलंदाजी करत असताना. अगदी मी तर म्हणेन या आवाक्यामधल्या धावा आहेत. नितीनवर पूर्णतः महत्वाचा रोल त्याला अदा करावा लागेल, शेवटपर्यंत खेळावे लागतील. 24 मधले 12 बॉल तरी त्याला खेळावे लागतील, तरच ते फलंदाजी करणारा संघ मरियम 11 संघ या मॅचमध्ये पकड बनू शकतो. निश्चितपणाने कुणाल कोंडालकर गोलंदाजी मार्गवर आलाय. फिल्डिंग जी आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून, अप्रतिम टेलिकास्ट बघा. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, डीप कव्हर आहे, पण म्हणूया डीप पॉइंट आहे, सॉरी, कुणाल कोंडालकर. शॉर्ट पिच बॉल, त्याला पूल केलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मिळालेली कुणाल कोंडालकरला पहिली सफलता. शेर हा जखमी आहे, परंतु लढणं विसरलेलं नाहीये. फलंदाज बाद. सर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहतोय, लेग ब्रेकचा वापर अगदी हातभर वळण घेतल्यानंतर, म्हणजे आपण म्हणतो ना की बाहेरचा बॉल त्याला बळजबरी, म्हणजे ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला त्याला लेग स्टिकच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला, आणि तो अगदी अंगलट आला. म्हणजे ज्यावेळेला कपिल सर तुम्ही म्हटलात ना की आता नितीनला 24 मधले 12 खेळावे लागतील, पण ते 12 खेळण्यासाठी कुणाल सुद्धा म्हणाला जे 6 मी फेकणार आहे ना त्याच्यामध्ये एकही खेळून देणार नाही. या पहिल्याच बॉलवरती त्यानं मात्र विकेट गमावली आहे, आणि आता जे काही आता विश्वासाचं ओझ आहे, अपेक्षांचं ओझ आहे, ते सगळं काही आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानावरती फलंदाज निघालाय. संघाचा कर्णधार शाकिब सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने त्यांनी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केलेली नाही, आता मन शांत ठेवून, डोकं शांत ठेवून आता फलंदाजी करावी लागेल. रिक्वायर रन रेट आवाक्यामधला आहे, एखादा मोठा फटका रिक्वायर रन रेटला अलगद पद्धतीने खाली आणू शकतो, आणि या अनुषंगाने कुणाल कोंडालकरने टाकलेला शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा बॉल तो मैदानाच्या बाहेर जायला हवा होता, पण तसं काही घडलेलं नाही. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाला, इथे मात्र अपयश. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. किती मी तर म्हणेन त्याच्या जवळून आलो, हातावर पूर्णतः
अगदी खूप जास्त जखमा आहेत, पायावर सुद्धा आहेत, डोक्यावर सुद्धा आहेत, तरी सुद्धा आम्हाला या RTPL साठी 365 दिवस वेट करावा लागतो. तो वेट आम्ही करू शकत नाही. यावेळी पहा फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाईक टीम कॅप्टन. पहा कपिल सर, ज्या वेळेला पहिला बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन खेळत होता कुणाल समोर, त्यावेळेला त्यानं लेग ब्रेकचा वापर म्हणजे शरीरापासून बॉलला बाहेर न्यायचा होता. पण जसा शाकिब आला ना, तो 3 स्टिकवरती अटॅक करतोय. तो सुद्धा या आधीचा बॉल सुद्धा त्यानं स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताचा सुद्धा जर हा बॉल बॅटवरती आला नसता ना, तर चित्र थोडं विचित्र दिसलं असतं, कारण की समोर होता बॉल. ओहो, इथे मिस टायमिंग, डबल माइंडेड झाले होते आणि काय केलंय. यदा कदाचित ती कॅच नव्हती, मॅच होती. तुम्ही तंबाखू सोडा, दारू सोडा, क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका, कारण क्रिकेटमध्ये सोडलेली कॅच किती महागात ठरते. ही 264 धावा जेव्हा रोहित शर्माने बनवल्या, 9 धावसंख्येवर जेव्हा कॅच झेल सुटला होता, त्यानंतर त्याने 264 धावा बनवल्या होत्या. असे बरेचसे कारनामे या मैदानावरती सुद्धा झालेत. सुराग दाभाडेचा झेल 2 वरती सुटला होता, तिथून पुढे त्याचा 38 धावांचा वादळी खेळ सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलाय. म्हणजे जास्तीचं काही नवीन नाहीये. आता यदा कदाचित शाकिब सुद्धा त्या पद्धतीचे खेळतील. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, उलटी बॅट केली आहे. म्हणजेच बघा ना, या स्पर्धेमध्ये सुद्धा विक्रम झालाय. 10 धावांवरती तुषार कांबळेचा झेल सुटला आणि त्यानं 57 धावाची खेळी याच मैदानावरती केली आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं केलं जातं. 20 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. शाकिब सिद्दीकी ज्या वेळेला 3 चेंडूंमध्ये 7 धावा बनवल्यात. मुनीर आलेला आहे नवीन फलंदाज, पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा बॉल असेल, 31 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये, अशा पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. यावेळी सुद्धा नो बॉल. हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था, ये पैर भी जहां पडा वहां चुना कम था. येस, निश्चितपणे नो बॉल पाहायला मिळतं. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल अगदी थोडा पुढे पाय पडताना पाहायला मिळतं. हवा तसा रनअप मिळत नाहीये कुणाला, पण जेवढा मिळतो तेवढा तो बास करून तिथे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतो. मी कौतुक करेल त्याचं. एक षटकार आलाय तरी सुद्धा त्यानं समोरच्या टीमला किंवा समोरच्या बॅटरला थांबवून ठेवलंय, एका जागेवरती स्तब्ध उभं केलंय. साखळ दंड टाकण्याचं काम केलं जातंय. फ्री हिटचा बॉल आहे हा. बॉल या मॅचचा इम्पॉर्टंट असेल सर. फटका अलॉंग द कार्पेट खेळला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील एका धावेवर रोखलंय. मी तर म्हणेन कुणाल कोंडालकर ज्या जखमांना घेऊन खेळतो ना, थंडीमध्ये या जखमा कॅरी करणं फार कठीण असतं. चला, 3 षटकांची समाप्ती झाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे. 33 धावा 4 विकेटचं पतन आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळते. जे रिक्वायर्ड टार्गेट असेल 18 मध्ये 32चं. ओव्हर टू यू डीजे मास्टर. नाही, आपण मंचावरती काही सन्मान करून घेणार आहोत. अतिथी मान्यवर आपल्या मंचावरती विराजमान आहेत. शिवछत्रपती असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी धमा साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन, मंगेश दादा या, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आमची RTPL कोर कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडतो. अजिंक्य सुटे आपण यायचं इथे. सन्मान आपण इथे आलेल्या मान्यवरांचा करणार आहोत. अगदी आपण पाहिलं तर आपुलकी, बांधिलकी, मैत्रीपूर्ण संबंध जपणारी ही मित्रांची स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. आदरणीय निखिलजी सानप साहेबांचा देखील सन्मान आपण करतो. युवा उद्योजक आदरणीय निखिलजी सानप साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. अगदी आपण पाहिलं तर मैत्रीपूर्ण संबंध आमच्या सर्व क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराशी असलेले जपण्याकरिता हे आपल्या मंचावरती येत आहेत. आदरणीय सौरभजी मोरे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय सौरभजी मोरे दादा देखील विनंती आहे की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करा. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आणि मराठी उद्योजक आदरणीय हेमंतजी करडे साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. मराठी पाऊल पडते पुढे असं म्हटलं जातं आणि आपल्या अगदी आपण पाहिलं तर समाजातील मराठी उद्योजक म्हणून आज या समाजात वावरणारं एक दमदार व्यक्तिमत्व औद्योगिक क्षेत्रामधील अगदी आपण पाहतोय हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. हेमंत दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत घेऊन जातो. मॅचच्या दिशेने इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथून पुढे जर आपण पाहिलं ना कपिल सर, मॅच ऑन झाली. 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. हो, इथे मात्र शाकिब
त्याची बॅट बोलायला लागलीये. होय, 18 बॉल मध्ये 32 धावा बनवण्यासाठी मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा हा षटकार. नक्कीच नक्कीच जाणीवपूर्वक खेळ आहे. बघा ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ स्टंपला शफल झालेत, त्याच लाईनवर बॉल होता, वाईड लाईनवर टाकलेला हा बॉल अगदी मारल्यानंतर पाहता पाहता बॉल गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाखेबंद फटका हा शाकिबच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. रिक्वायर रन रेट झपाट्याने खाली आलेला आहे. सो आता डेफिनेटली एखादी विकेट मॅचमध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण करू शकते. ती कधी येईल, केव्हा येईल आणि कोण करणार हे पाहावं लागेल. यावेळचा बॉल, यावेळचा पहा, अगदी सुंदर नीट नेटका तडफदार फटका खेळलाय शाकिबच्या बॅटमधून. आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. येस, आपण म्हणतो ना की यदा कदाचित शाकिब हेच सांगत होता फटका मारल्यानंतर की घुटना टेक और ये मेरे स्टाईल में सिक्सर देख. अगदी तो पाहत राहिला त्या फटक्याकडे. गोलंदाज आणि स्वतः फलंदाज सुद्धा शेवटपर्यंत बघत होता. एक चांगला फटका पाहायला मिळत आहे आणि आपण म्हणतो ना की एखादा हवाई सफरनंतर या मॅचची हवा सुद्धा घेऊन जातोय आणि तसंच काहीतरी चित्र आता दिसतंय. 18 मध्ये 32 बनवायचे होत्या पहिल्या 2 बॉलवरतीच, इथे मात्र धावा खेचला 12. 16 बॉलमध्ये आता बनवायच्यात 20. शाकिब सिद्दीक कर्णधार 7 बॉलमध्ये 20 वरती खेळतोय. हो, यावेळीचा बॉल चांगला होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज जे आलेत ना, शुभम, ज्यानं मागील ओव्हरमध्ये खूप चांगला कमबॅक केला होता म्हणून इथे मात्र बोलवण्यात आलं, पण आता महागडे दिसत आहेत. बघा ना, प्रेक्षकांमध्ये साधना केमिकल्सचे लंच टाइम झाल्यानंतरचे कर्मचारी अगदी बाल्कनीमध्ये येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत असताना अगदी काहीतरी वेळ आमच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. आमचं सुद्धा क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. हा चेंडू नो बॉल आहे. वन्स अगेन खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. मागील गोलंदाजी मागील ओव्हरमध्ये खूप चांगली झाली होती. तदनंतरच्या काळामध्ये प्रेशर, दबाव, दडपण आणि प्रेशर हँडल करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सिच्युएशन हँडल करणं किंवा हे रिक्वायर रन रेट किंवा जे टार्गेट आहे त्या टार्गेटला अजून कठीण बनवता त्या प्रयत्नामध्ये ते टार्गेट अजून सोपं करून दिलेलं आहे. हा चेंडू फ्री हिटचा असेल. यावेळचा बॉल, बॉलला फक्त दिशा दाखवली आहे, नजाकत पाहायला मिळालेली आहे. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. मध्ये शाकिब सिद्दीक आला आणि या मॅचचं तो संपूर्णतः चित्र पलटताना पाहायला मिळाला. 14 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. आता शुभमनं टाकलेली ती बॉलची दिशा आहे ना, थोडी टीमची दशा करताना पाहायला मिळाली, कारण की जे अपेक्षित होतं ते घडलं नाहीये. होत्याचं नव्हतं झालंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचाच बॉल, अजून एक मोठा फटका खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेला बॉल चालला, फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग. प्रज्वल आहे तिकडे, बॉलला थांबवतील पण बघता बघता दोन्ही फलंदाजाने फक्त एक धाव घेतली. आता सिंगल डबल सुद्धा कपिल सर या मॅच मध्ये विजयाची गोडधोड मिळवून देणार आहे. अगदी अगदी, परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे. तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल, कारण टार्गेट जितकं कठीण झाले ना त्यापेक्षा दुपटीने टिपटीने तुम्हाला मेहनत करावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आपण जर विचार केला तर मरियम 11 या संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. निर्णय घेतला तो योग्य ठरवलाय आतापर्यंत. यावेळचा फटका पहा, लांब लांब लांब, खूप लांब जा, घेऊन आणा त्या बॉलला. प्रेक्षकांना सांगितलंय चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बघा, 12 मध्ये 8ची आवश्यकता आहे. मॅच कुठे होती? 18 मध्ये 32ची आवश्यकता होती आणि 12 मध्ये 8 आलेले आहेत. सो एक निर्णायक ओव्हर, रिक्वायर रन रेट 4चं बाकी आहे आणि शाकिब आणि मुनीरची जी पार्टनरशिप झालेली आहे ना, असंच म्हणत असतील, तुझी माझी जोडी जमली रे. यस, निश्चितपणे ज्या वेळेला नितीन मैदानावरती खेळत होता 24 बॉल मध्ये आपण म्हणत होतो की नितीननं 12 बॉल खेळले पाहिजे, पण नितीन त्या 12 बॉल मधल्या पहिल्या बॉलवरती आउट झाला आणि तिथून पुढचे 11 बॉल शाकिबनं खेळलं, तो 25 वरती खेळतोय आणि तिथून त्यानं मॅचची सिच्युएशन बदलून टाकली आहे. तो आला, त्यानं पाहिलं, तर तो लढला
आणि त्यानं जिंकून घेतलं हे सारं आतापर्यंतचं. 57 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर आता 8 धावांची आवश्यकता असताना कुणाल कुंडाळकर आलाय गोलंदाजीसाठी. कुणाल कुंडालकर विकेटच्या शोधामध्ये आलाय. विकेट्स जास्त बंचमध्ये विकेट आल्या तर कदाचित या मॅचमध्ये रंगरूप वेगळं पाहायला मिळू शकतं. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. LBWचा लावडा अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची भरपूरतः कमी. अपील करायचा म्हणून करायचा असं काहीतरी चित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. धावत संख्या आपण पाहतोय तिथेच थांबलेली आहे जिथे होती तिथे. बघा पडल्यानंतर बॉल अपकट लेग कट झाला. ऑफ स्टंपला सोडणारा बॉल होता. जो विकेटला हिट करणारा जो एक स्लॉट होता तो मात्र तिथे चुकीची फुल्ली आली आणि पंचांनी ते नकारात्मक उत्तर दिले. कौतुक करावं लागेल. खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने कुणाल. यावेळचा पहा. वाह 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 बैठक 6 रन. शाकिब सुद्धा जणू काही तसंच म्हणतो, या धावांसाठी मी आलोय मैदानात. आणि तो जसा मैदानामध्ये आलाय त्यानं धावांचा वेग वाढवला. अगदी मैदानाच्या चहूबाजूला खेळलेले हे फटके आणि प्रत्येक त्याचे फटके समोरच्या टीमला वेगळे चटके देणार राहिलेत. कारण की इथून पुढे 10 बॉलमध्ये फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज आहे. शाकिबच्या आता आपण जर पाहिलं तर एका हाताचा खेळ राहिला असंच काहीतरी चित्र वाटतंय. 10 बॉल 2 धावांची गरज. अजून एक बॉल. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळते. कुणाल प्रयत्न करत होता जरूर, पण त्याच्यावरती आक्रमण जसं झालं तसं मात्र आपण जर पाहिलं या 2 धावा ज्या राहिल्यात ना त्या धावा कोणत्यात पॅनल्टीच्या. ज्या वेळेला तुम्ही 12वा खेळाडू आपला समालोचन कक्षामध्ये पाठवला नव्हता आणि त्या 2 धावा आता फक्त बाकी राहिल्यात. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सन्मानजनक फटका, कारण की शाकिबला माहिती आहे ही मॅच पूर्णतः आपल्या हातामध्ये आली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर सामना आपल्या हातामध्ये आल्यानंतर एक सिंगल तिथे मात्र घेतली जाईल. आता इथून पुढे नो बॉल आहे का सर? येस, नो +1 म्हणजे मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय टीम मरियम 11 या संघानं. यस, मी आभार मानेन समीर पेनकर यांचे. पहा अगदीच हैदराबादवरून या मॅचचा ते आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती ते सुद्धा अपडेट देतात की आम्ही RTPL ही स्पर्धा आवर्जून पाहतोय. यस, त्यांचे सुद्धा आभार आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग जगभर प्रचलित झालेली ही स्पर्धा आज सगळीकडेच पाहिली जाते. रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा राहिली आहे. रोहा तालुक्याचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा राहिली आहे आणि आज सर्वांना एकंदरीत आणणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 15 बॉलमध्ये खेळ केला 31 धावांचा आणि बॉलिंग करत असताना 5 सुद्धा कंप्लीट केला. 1 साइड हिरो राहिला. नाव त्याचं शाकिब सिद्दीक. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. यस, शाकिब सिद्दीक टीमचा कर्णधार प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबासाठी निश्चितपणे आम्ही तुम्हाला आवर्जून बोलू. एकंदरीत अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकटा लढला, एकटा भिडला, कर्णधार पदाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपल्या एकट्याच्या जोरावरती मॅच जिंकून दिली. अल्केश स्टेज कव्हर करायचं आहे. साइड कॅमेरा अल्केश. सन्माननीय मंगेशजी ढमाळ साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. श्री शिवछत्रपती असोसिएशन, अगदी ज्या असोसिएशनची लवकरच सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिली बिंगळसेमध्ये असोसिएशनची लीग सुद्धा साहेबांनी अनाउन्समेंट केली आहे आणि आज रोहा तालुका प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी हार्दिक स्वागत आणि आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतोय शाकिबला. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन शाकिब. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळत आहे. एकंदरीत संघ पूर्ण अडचणीमध्ये होता आणि तू अशा स्थितीमध्ये गेलास की संघाला बाहेर काढण्यासाठी तुला मोठे फटके खेळणं गरजेचेच होते. बॉलिंग सुद्धा चांगली राहिली, बॅटिंग सुद्धा चांगली राहिली. कसं वाटतंय? चांगला, खूप चांगला वाटतंय. आमच्या ऑनरनी पण माझ्यावर भरोसा केला
या भरोश्यावर खरा उतरलो. संघाबद्दल काय म्हणशील? ज्या वेळेला संघ पूर्ण तर आपण पाहिलं तर थोडा कमजोर पडताना पाहायला मिळाला. बॉलिंग थोडी चांगली केली करत असताना जेवढ्याशा धावा नव्हत्या तरी सुद्धा ती मॅच जास्तीची पुढे नेली होती. भरोसा तर लास्ट पर्यंत आता खेळू आणि जिंकायची कोशिश करू. यस, खूप साऱ्या मॅचसाठी शुभेच्छा असणार आहेत पुढील तुला. यस, या दिवसाचा आजचा प्लेअर ऑफ द डे स्पोर्ट्स सायकल, आजचा प्लेअर ऑफ द डे चा किताब नक्की कोणी जिंकलं हे आपल्याला आवर्जून पाहिजे. ज्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली आणि एकंदरीत सर्वाधिक धावा बनवल्या त्या गटामध्ये असा खेळाडू राजू वाघमारे ठरतोय या आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे. या राजू, 40 धावांचा वादळी खेळ पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. अप्रतिम दर्जाची कामगिरी आणि 2 कॅच काय पकडल्या आज सुद्धा खूप छान खेळ झालाय आणि स्पोर्ट्स सायकल आज आपल्या नावावरती केली आहे. जसे आनंदाचं वातावरण असेल टीम सुपर 12 मध्ये सुद्धा दाखल झालेली असन्माननीय तसे एकंदरीत प्रश्न जोडले जातील. प्लेअर ऑफ द डे अगदी एका दिवसाचा तो हिरो राहिला. आपण मॅन ऑफ द मॅच मिळाली होती तेव्हा सुद्धा आपण चर्चा केली होती की राजू वाघमारे हा थोडा बॅकफूट वरती आहे, तो फ्रंट फूट वरती कधी येईल आणि आता तो असा आलाय की त्यानं आजचा दिवसच गाजवलाय. यस, हेमंतजी करडे साहेबांच्या शुभास आपण प्लेअर ऑफ द डे चा किताब त्याला देतोय. हेमंतजी प्रकाशजी शिंदे आणि हेमंतजी करडे साहेबांच्या शुभास आपण प्लेअर ऑफ द डे स्पोर्ट्स सायकल राजू वाघमारे, एकदा जोरदार टाळ्या प्लेअर ऑफ द डे चा अगदार राहिला. अभिनंदन राजू आणि तुला खूप साऱ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असणार. पण एकंदरीत आज राजूचा खेळ चांगला झाला, काल सुद्धा झाला आणि त्या जोरावर त्या स्पोर्ट्स सायकल जिंकली आहे. रोहा तालुक्याची स्पर्धा खेळत असताना 4थ्या पर्वामध्ये अव्वल दर्जाचं कामकाज करतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि ही स्पोर्ट्स सायकल आज कोणाला समर्पित करशील, कोणाला डेडिकेट करशील? माझा मित्र रोशन मोरे, त्याचा मुलगा माझी मॅच बघायला 2 दिवस येतोय, तर मी त्याला डेडिकेट करेन. यस, म्हणजे खूप सारा पाठबळ त्याने दिले. एकंदरीत तो लकी राहिला तुझ्यासाठी. खूप छान खेळलास. आज RTPL ला किती एन्जॉय करतोयस? कारण की दरवर्षी तू खूप मेहनत घेतोस आणि या वर्षी तुला मेहनतीचं फळ सुद्धा मिळतंय. खूप एन्जॉय करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा राजू तुला पुढील वाटचालीसाठी. अशा सायकल पासूनचा प्रवास 2 व्हीलर पर्यंत व्हावा, 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंतचा प्रवास तुझा होत राहावा अशा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगू आणि यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. गुड्डा सर, गुड्डा जाधव कुठे असाल? लगेच आपण संपर्क साधा समालोचन कक्षापाशी. गुड्डा जाधव, मॅच ऑन झालीये. आपण पाहतोय योगेश लोटणकर आणि प्रशांत लोखंडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहन सानप आणि त्यांच्या विरोधामध्ये बंटी सानप. याच्या समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया कपिलजी ठाकूर सरांचा आणि त्यांच्या समवेत सर्वांचे लाडके गुड्डा जाधव सरांचा आवाज. थँक्यू सो मच हर्षलजी मुंडे सर. यापूर्वी आपण आवाज तुमचा ऐकलात आणि कपिल ठाकूर सरांसोबत आम्ही जोडले गेलो आहोत. चल मॅचकडे वळतो ना. चेंडू अर्थात आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. अवंतरी दावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळतात आणि सरप्राइझिंगली आज आमच्या स्कोर कार्डच्या इथे एक अर्थात समालोचन कक्षात एक व्यक्ती पाहायला मिळतो, तो म्हणजे प्रियेश तर रोजच पाहायला मिळतो, बट रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलचा ॲडमिन
अर्थात किरण पाहायला मिळतोय ऍज अ गुणलेखक म्हणून. हो पंचांकडे लाऊड अपील, एक बोट आकाशाकडे वरती, लेग बिफोर द विकेट, फलंदाज ओ युटी इज गॉन. तो मॅच बघा, रिप्ले पहा की थोडासा स्लो वन होता, साइड ॲक्शनने बॉल खूप सुंदर टाकलेला आहे गोलंदाजाने. पुन्हा एकदा पाहूयात की एक्झॅक्टली अगदी स्टम्प टू स्टम्प बॉलर, LBWचा अपील, इट्स क्लिअर आउट. फलंदाज वाद, ओम पॉवर हिटर्स वर्सेस सान्वी स्वरांश पॉवर हिटर्स. दोनही पॉवर हिटर्स दोनही संघ आहेत. सान्वी सरांश पॉवर हिटर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. ओम पॉवर हिटर्सना प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ऋतिक मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिका या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. खूप चांगला क्रिकेट त्यांनी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खेळलेला आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केल्यानंतर विजयाचा आत्मविश्वास हा दांडगा झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळचा फटका इम्प्रॉपर कनेक्शन मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव सुद्धा पाहता इथे मात्र पूर्ण केली जातीये. आणि अशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट गुड्या सर आवश्यक असते की चोरट्या धावा आणि कधी कधी त्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फायदेशीर सुद्धा साबित होऊ शकतात. नाही, एक्झॅक्टली चोरटी धाव घेणं आपण म्हणतो की गरजेचं आहे, बट त्या चोरट्या धावेच्या पाठीमागची जी स्ट्रॅटर्जी किंबहुना पाठीमागचं जे ॲथलेटिझम आहे ना, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आला आणि बॅट उचलून खेळायला सुरुवात झाली, असं क्रिकेट नसतं. क्रिकेटच्या आधी तुम्हाला सुद्धा स्ट्रेचिंग करावी लागते, थोडासा रनअप करावा लागतो, त्यानंतर थोडं का होईना बट पुलअप पुशअप्स या पद्धतीच्या एक्सरसाइज कराव्या लागतात, वॉर्म करायला लागते बॉडी, आणि त्याच्यानंतर आपण मैदानाच्या आत जाणं गरजेचं आहे. आणि त्याच नंतर अशा 2 रन्स आपल्याला येताना पाहायला मिळतात. चला, षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. त्या म्हणजे आपल्याला 6 ही धावसंख्या धावफलकावरती. ऑन स्क्रीन आपल्याला मंथन पाहायला मिळतोय. मंथन जो पाहायला मिळतोय, जो आपण रोहा स्पोर्ट्स आणि रोहा तालुका प्रीमियर लीग वरती ज्या रील्स आपण पाहतोय, ज्या बनून येतात, एडिट होऊन येतात प्लेयरच्या बॅटिंगच्या, त्या रील एडिट करणारा अर्थात मंथन आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गुड्या सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे, स्ट्रेचिंग